जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। आष्टी शहरात महाराष्ट्र शासनाच्या वाहनाकडून गंभीर अपघात, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप। आष्टी ते पचमढी यात्रेला जाणाऱ्या 7 जणांना घेऊन जाणाऱ्या झायलो वाहनाला महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या शासकीय वाहनाने जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली। ही घटना पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर घडल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार संबंधित शासकीय वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता। त्याने वाहनावरील नियंत्रण गमावल्याने झायलो गाडीला धडक बसली। या अपघातात 7 जणांपैकी 2 गंभीर जखमी झाले असून 5 जण किरकोळ जखमी झालेले आहेत। गंभीर जखमी झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: धर्मानंद विठोबाची ढोके, देवानंद पंढरी रामटेके। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार चालक अत्यंत नशेत होता व त्याच्या निष्काळजीपणामुळे 7 जणांचा जीव धोक्यात आला। पुढील वाहन चालकाने प्रसंगावधान राखून स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असते। या घटनेमुळे आष्टी शहरात संतापाचे वातावरण असून संबंधित चालकावर कडक कारवाई करण्यात यावी, शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि त्याच्यावर शासनाच्या नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आरवी।